सो हे गायस, वेलकम टू माय चॅनल। आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे कारण की मी उद्या चालली आहे जेजुरीला आणि मी आता सध्या बॅग वगैरे भरते आणि उद्या सकाळी आम्ही निघणार। इथून मी मामाकडे जाणार आणि मामाकडून मग आम्ही जेजुरीला जाणार। मग जेजुरीवरून आम्ही एकविरेला जाणार। सो खूप मी एक्सायटेड आहे आणि जेजुरीला मी फर्स्ट टाइम चालले आहे। सो बघूया तिकडे कसं असेल, काय असेल आणि तुम्ही पण बघणार आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही एंडपर्यंत नक्कीच राहा। तुम्हाला पण मजा येईल आणि मला पण मजा येईल। आणि आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया। सो फायनली आता मी निघाली आहे, रिक्षात बसली आहे मी आता आणि मी आता मामाकडे जाते आहे। मग तिथून आम्ही जेजुरीला जाणार। आत्ता मी निघाली आहे जेजुरीला जायला। आत्ता वाजले आहेत 6:30 आणि आम्ही तिकडे जेजुरीला पोचणार आहे 2 वाजता। सो आम्हाला खूप वेळ ट्रॅव्हलिंग करायला लागणार आहे आणि माझी काय हालत होणार आहे मला माहिती नाही, पण मी खूप एक्सायटेड आहे जेजुरीला जायला। सो खूप मजा येणार आहे आणि आत्ता जेव्हा मी जेजुरीला पोचेन तेव्हा तुम्हाला दाखवेन। सो आपण तेव्हाच भेटूया। बाहेर उतरलो आणि तसं पण CNG पण भरायची होती। सो 4व्हीलरमध्ये आम्ही उतरलो आणि थोडं रिलॅक्स फील झालं। थोडा आता परत बसायचं आहे आणि ट्रॅव्हलिंग करायची आहे। सो आता बसलो मी। आता आपण निघूया आणि अजून खूप प्रवास बाकी आहे, अजून संपला नाही आहे। सो आता आम्ही निघाले आणि आता आम्ही ठाण्यामध्ये आहोत। सो थोड्या टाईमात आम्ही पोचू। सो खूप मजा येणार आहे आणि अजून मला एक्साइटमेंट माझी कमी नाही होत आहे। सो आपण डायरेक्ट आता जेजुरीला भेटूया।
गाईज मी फायनली पोचली आहे जेजुरीला आणि इकडचं हे वातावरण बघून मला खूप आवडलं म्हणजे. आणि इथे खूप काय आहे, ब्लाऊज पीस, खेळणी म्हणजे जे पाहिजे ते आहे आणि खूप मजा येते. आणि आता आम्ही खरंमध्ये देवळात जाऊ जेजुरीमध्ये. आणि इकडे खूप काय दुकानं आहेत, खूप मजा येते मला आणि मी खूप काय घेणार आहे आणि दर्शन वगैरे घेते आणि मग तुम्हाला भेटते आणि तुम्हाला पण दाखवते. आणि इथे खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप पब्लिक आहे इकडे. आणि आता बघूया आपण. आणि खूप काही बघण्यासारखं आहे इकडे आणि मला असं ना नवीन काय बघायला खूप आवडते. इकडे खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकतात. कोण दिसत पण नाही. मी हरवेन पण कशी मला माहिती पण, म्हणून मी मम्मीच्या पाठी चालते. आणि ते जिथे बघाव तिथे भंडारा पडला आहे, म्हणजे सर्व पिवळं झालं आहे आणि थोडा मी पण त्याच कलरमध्ये होणार आहे. आणि इकडे खूप गर्दी आहे नॉनस्टॉप, म्हणजे कोणी हरवलं तरी माहिती नाही पडणार. आणि फायनली मी थोड्या वरती पोचली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आता देवदर्शन वगैरे होईल आमचं, सर्व मी नीट बघून घेईल. आणि खूप गर्दी आहे, खूप मोठी लाईन लागली आहे इकडे. आणि बघूया आता कसं काय होणार ते दर्शन. आणि खूप टाईम लागणार आहे आणि ऊन पण एवढं आहे ना की बघूच नाही शकत मी वरती आकाशात, एवढं ऊन आहे. सो आता आमचं थोडं दर्शन झालं आहे. आता पुढे आम्ही मंदिरात गेलो आहे आणि दर्शन झाल्यानंतर मी भेटते तुम्हाला. बंद केलं आता मी दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. आणि ते एवढी मोठी लाईन आहे ना की मी बघू पण नाही शकत, एवढी मोठी लाईन आहे. आणि मी उभी राहिली आणि आता बघूया किती वाजेपर्यंत आम्ही पोचतील. मला वाटते की आम्ही 2 तासानंतर तर आमचं दर्शन होईल, कारण की एवढी मोठी लाईन आहे की ती मला दिसत पण नाही कुठे सुरू झाली आणि कुठे संपली आहे. सो आणि ऊन पण एवढं आहे ना की उन्हात उभं राहून ऑलमोस्ट वाट लागले. पण इथलं जे म्हणजे खूप म्हणजे असं बघावं असं वाटतं आहे, सर्व बघतच राहावं वाटते, इतकं सुंदर आणि इतकं मस्त आहे ना. आणि पटापट आम्ही कसं पण करून दर्शन घेऊया, बघू. आणि दर्शन आमचं होईल आता, थोडेसे क्लोज आलो आहोत आम्ही. आत्ता मी तुम्हाला दर्शन झाल्यावर भेटते.
फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि आता मी निघाले आहेत आणि तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. उतरणारे आणि चढणारे सेम रस्त्याने आले, सो खूप गर्दी झाली आणि पोचली आहे मी खाली कशी बशी त्या गर्दीतून. तर आता आम्ही जेजुरीवरून निघालो आहोत आणि आता आम्ही एकविरेला जाणार आणि एकविरेवरून घरी जाणार. सो आता आम्ही एकविरेला चाललो आणि आता वाजलेले आहे 7. सो आम्ही 11 किंवा 12 वाजेपर्यंत एकविरेला पोचू. सो नेक्स्ट ह्याचा पार्ट 2 नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. सो टेक केअर अँड बाय बाय.